अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. बघताना बघा, बऱ्याच वेळा आपल्याच घरातली लोक आपल्याला त्रास देतात. ज्यांच्यावर आपण मनापासून विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात. एखादा असा व्यक्ती असतो ज्याच्यावर आपण खूप प्रेम करतो, त्या व्यक्तीला आपण खूप जीव लावतो, पण पुढे तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते. तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते. बघा, मी जेव्हा जेव्हा काही लोकांशी बोलते किंवा जेव्हा जेव्हा मी मेसेज बघते, कमेंट्स बघते, तेव्हा 90% लोकांच्या कमेंट्स ह्याच असतात की ताई, माझा पती माझं ऐकत नाही, माझी मुलं मला किंमत देत नाही, माझे सासू सासरे माझ्याशी वाद घालतात, माझ्या शेजारी राहणारे जे लोक आहेत ते मला त्रास देतात, माझ्या घरातले लोक सतत मला टॉर्चर करतात. यावरती काहीतरी उपाय सांग. आज तुमच्या ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी जे लोक सतत तुम्हाला त्रास देत आहेत त्या लोकांना आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी मी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. ही वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा जर तुमच्या जवळ ठेवली तर तुम्हाला जी जी लोक त्रास देत होती किंवा सतत तुमचा अपमान करत होती, तुमच्याशी वाद घालत होती, तुम्हाला नजर लावत होती, तुम्हाला सोडून गेली होती, तुमचा विश्वासघात करत होती, जे काही तुमच्यासोबत वाईट वागत होती, लक्षात ठेवा, ते सगळं त्यांच्यावर उलटेल. खूप प्रभावी उपाय आहे. कुठल्याही शनिवारच्या किंवा कुठल्याही पौर्णिमेच्या किंवा कुठल्याही अमावस्येच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे. एरवी सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करू शकता, पण या ज्या 3 तिथी सांगितलेल्या आहेत त्या 3ही तिथी हा उपाय करण्यासाठी अत्यंत पॉवरफुल आहेत. काय करायचं आहे? ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल, शक्यतो सकाळी, म्हणजे सकाळी जेव्हा सूर्योदय झालेला नसतो त्याच्या अगोदर, म्हणजे जो थोडासा अंधार असतो, 5, 5:30, 6पर्यंत थोडा अंधार असतो, त्यामध्ये संध्याकाळी करणार असाल तर एक 7च्या पुढे, म्हणजे रात्रीचा जो अंधार व्हायला सुरुवात होते, ठीक आहे, तर त्या अंधारातच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे लिंबू. खूप हिरवं नको, खूप पिवळं नको, असं एक छान लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्या व्यक्तीच्या नावाप्रमाणे तेवढ्या लवंगा घ्यायच्या आहेत. समजा हा उपाय मी करत आहे माझ्या सासूसाठी, जी मला खूप त्रास देते. माझ्या सासूचं नाव आहे वंदना, तर तुम्हाला वंदना 3 लवंगा घ्यायच्या आहेत. समजा तुम्ही हा उपाय करत आहात तुमच्या मैत्रिणीसाठी, जी तुम्हाला खूप त्रास देत आहे. तुमच्या मैत्रिणीचं नाव आहे ज्योती. ज्योती 2 अक्षर आहेत, तुम्हाला फक्त 2 लवंगा घ्यायच्या आहेत. तुम्ही हा उपाय करत आहात तुमच्या पतीसाठी. तुमच्या पतीचं नाव आहे राजसिंग. राजसिंग किती 4 नाव आहेत, 4 अक्षर आहेत, तर 4 लवंगा. म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही, शत्रूसाठी, बॉससाठी, ज्यांच्यासाठी हा उपाय करत आहात, ज्यांचा तुम्हाला त्रास आहे, तो त्रास दूर करण्यासाठी तुम्ही उपाय करत आहात, त्या व्यक्तीच्या नावाप्रमाणे तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत. त्याच्यासोबत काळ्या रंगाचा एक पेन घ्यायचा. काय करायचं? सगळ्यात पहिले जे लिंबू आपण घेतलेले ते स्वच्छ पाण्याने धुवायचं. थोडं गोमूत्र असेल तर गोमूत्र घाला, कारण बऱ्याच वेळा आपण लिंब बघतो, थोडी आजूबाजूला करतो आणि त्याच्यानंतर ती लिंब आपण घेतो. त्यामुळे कुणाचा हात लागला असेल, नजर लागली असेल तर ती गोमूत्राने निघून जाईल. म्हणून लिंबू स्वच्छ धुवायचं, थोडं गोमूत्र घालायचं, पुन्हा शुद्ध पाणी घालायचं, त्याच्यानंतर हे लिंबू कापडाने स्वच्छ पुसायचं. गोमूत्र नसेल, साधं पाणी घातलं तरीही चालेल. आता हे लिंबू स्वच्छ पुसून घ्यायचं. पुसल्यानंतर हे लिंबू जे आहे ते आपल्या समोर ठेवायचं आणि त्या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय. जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय त्या व्यक्तीचं नाव लिहायचं मार्करने, ठीक आहे. आता मार्कर म्हणजे काळ्या रंगाच्या पेनाने, स्केच पेन, बॉल पेन, कुठल्याही त्या पेनाने त्या व्यक्तीचं नाव लिहून झालं की त्याच्यानंतर त्या नावाच्या वरती जे नाव लिहिलेलं आहे त्याच नावाच्या वरती या लवंगा टोचायच्या. 2 असतील, 3 असतील, 4 असतील, जेवढ्या लवंगा असतील त्या लवंगा त्याच्यावरती टोचायच्या, ठीक आहे. आता हे लवंग टोचून झाले की त्याच्यानंतर हे लिंबू आपल्या डाव्या हातात घ्यायचं. एरवी मी उजवा हात सांगते, पण आत्ता तुम्हाला हे लिंबू डाव्या हातात घ्यायचं आहे. हे लिंबू आपल्या डाव्या हातात घेतल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं प्रतिबिंब, म्हणजे त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे. समजा डोळे बंद केले, मी माझ्या सासूसाठी हा उपाय करत आहे, तर तिचं पूर्ण चित्र डोळ्यासमोर आणणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा. मंत्र 51 वेळा म्हणा. बघा, मंत्र व्यवस्थित ऐका. सर्व दुःख, शत्रुपीडा,
सर्व दुःख शत्रू पीडा स्वाहा. सर्व दुःख शत्रू पीडा स्वाहा म्हणजे सर्व दुःखांचा आणि शत्रूचा आणि ज्या काही पीडा आहेत त्यांचा आज स्वाहा म्हणजे नाश होत आहे. सर्व दुःख शत्रू पीडा, सर्व दुःख शत्रू पीडा हा मंत्र तुम्हाला 51 वेळा म्हणायचा आहे. 51 वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर हे लिंबू एक काळ्या रंगाच्या कापडात घ्यायचं आहे. छोटं काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, त्यामध्ये हे लिंबू घालायचं आणि त्या कापडाला गाठ मारायची. आता तयार केलेली लिंबाची पोटली जी आहे ती तुम्हाला तुमच्या सोबत, तुमच्या जवळ, तुमच्या कपाटात किंवा कुठेतरी गुप्त, जिथे कोणी हात लावणार नाही, काय आहे विचारायला येणार नाही, शांत निवांत गुपचूप ठिकाणी ते लिंबू तुम्हाला ठेवायचं आहे. ज्या दिवसापासून उपाय कराल त्या दिवसापासून हे लिंबू तुम्हाला 21 दिवस ठेवायचं आहे. किती? 21 दिवसात हे लिंबू जर सुकलं, लक्षात घ्या, 21 दिवसात हे लिंबू सुकलं किंवा खराब झालं तर समजून जा जे त्याने तुमच्यावर केलं होतं, ज्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे तो लागू पडत चाललाय. तो उपाय काम करत चाललाय, काम करायला म्हणजे त्या उपायाने काम करायला लावलंय. ठीक आहे. लिंबू ताजं टवटवीत असेल तरी घाबरू नका, कारण 21 दिवसानंतर हे लिंबू तुम्हाला तुमच्यासोबत जिथे ठेवलेलं आहे तिथून काढायचं आहे. हे लिंबू तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. घराच्या बाहेर नेल्यानंतर त्या लिंबाचे तुम्हाला 4 भाग करायचे. किती? 4. मध्ये कट करायचं आणि बाजूला कट करायचं, असे 4 भाग करायचे आणि हे 4ही भाग जे आहे ते 4 दिशांना फेकायचे. म्हणजे जो शत्रू तुम्हाला त्रास देत होता त्या चहू बाजूंनी, त्या चहू दिशांनी त्याचा नाश होणार. आता 4 दिशांनी हे लिंबाचे जे छोटे छोटे तुकडे ते फेकून द्यायचे. घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचा आणि त्यानंतर जे काही आहे ते करायचं. बघा, हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमच्या आयुष्यात तो शत्रू कधी तुमच्याकडे डोळे उघडे करून बघणारही नाही. तुमच्या घरातला व्यक्ती असो, घराच्या शेजारचा असो, बाहेरचा असो, कुणीही असो, तो व्यक्ती कायमचा तुमच्यापासून दुरावेल. तुम्हाला त्रास देण्याचा स्वप्नात सुद्धा तो विचार करणार नाही. फक्त ऐकून शांत बसू नका, तर नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.